Hello everyone. Dear student, we already started this lesson periodic classification of elements. We have completed two topics from this lesson. First one Dobereiner triad and second one Newlands octave. And already uploaded to the YouTube channel. My YouTube channel name is Sadhav Tutorial. जर कोणाचं मिस झाले असेल कोणाचं मिस झाला असेल तर तो जाधव ट्युटोरियल यूट्यूबला जाऊन फाइंड आउट करा आणि तिथे तुम्हाला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ टू जे लेक्चर फर्स्ट आणि लेक्चर सेकंड असे दोन टॉपिक मी टाकलेले त्यामध्ये डोबेरायनर ट्रायड फर्स्ट वन अँड नेक्स्ट न्यूलँड्स ऑक्टेव्ह. आता आपण हे लेक्चर थर्ड आज बघणार आहे या लेसन मधलं आणि त्या दोन्हीमध्ये एक महत्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे काय लेसन आपण जो टॉपिक आहे तो एक्सप्लेन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक शेवटी इमेज दिलेली आहे तो नोट्सची इमेज आहे म्हणजे जे आपण एक्सप्लेन करणार आहे त्याची इमेज आहे ते त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला स्टडी करण्यासाठी इझी जाईल. आता इन दिस टॉपिक ऑल्सो वी विल एक्सप्लेन मेंडलीव्हज पिरियॉडिक टेबल. दिस इज थर्ड पॉइंट ऑफ दिस लेसन. या लेसन मध्ये रशियन सायंटिस्ट मेंडलीव्ह इज अ रशियन सायंटिस्ट. अकॉर्डिंग टू दिस सायंटिस्ट the properties of element also related with atomic masses. Dobereiner triad also related in the Dobereiner triad also atomic masses is related property and Newlands octave मध्ये सुद्धा properties of element related with atomic masses same thing. या तिघांमध्ये सेम थिंग आहे. हे atomic masses रिलेशन आहे. फक्त आपण इथे एक फंडामेंटल प्रॉपर्टीज दिलेले. फंडामेंटल प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? फंडामेंटल प्रॉपर्टीज केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. खूप काही वेगळं काही नाही. फंडामेंटल प्रॉपर्टीज म्हणजे फक्त केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज असतात. आता ते फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जसं जसं पुढे तुम्ही जाल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल. क्लासिफाय एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेले अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक masses. And next point is at that time only 63 elements were found. At that time how much elements? Only 63 elements were found. And next the properties of element. Properties means which property? Chemical and physical properties repeat after definite interval. This is main and important point from this. Properties of element. Which properties? Physical and chemical properties repeat after definite interval. Periodic चा meaningच होतो periodic means repetition after some interval. periodic चा meaning काय होतो? periodic means period means repetition of anything after some interval, that is called period चा meaning अगोदर लक्षात घ्या कारण की we are already studied about periodic motion म्हणजे काही काळाने काही अंतराने तो रिपिटेशन होतो. जसं सनराइज आहे सनसेट आहे स्पेसिफिक टाइम पिरियडने जे रिपिटेशन होतं त्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. तेच पिरियॉडिक आहे. इथं पिरियॉडिक रिपीट होतं. काय रिपीट होणार आहे? डेफिनाइट इंटरव्हलच्या नंतर काय रिपीट होणार आहे? देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. शॉर्ट मध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहे. ओके. त्याच्यानंतर आपण याचा लॉ बघणार आहे. अकॉर्डिंग टू मेंडलीव्ह पिरियॉडिक टेबल त्यांनी लॉ काय सजेस्ट केलेलं आहे ते आपण इथे बघणार आहे. लॉ काय दिलेले आहे त्याने सेम थिंग. हा जो पॉइंट आहे त्याचाच रिपीट तोच पॉइंट इथे ओनली प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक आत्ताच मी सांगितलेले पिरियॉडिकचा मीनिंग मीन्स रिपिटेशन आफ्टर सम इंटरवल. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर atomic masses ही त्याचं पिरियॉडिक आहे. properties of element which properties? chemical properties or physical properties. elements are periodic function of their atomic masses. आणि जेव्हा आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघणार आहे याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यामध्ये फक्त ॲटॉमिक मासेसच्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर असणार आहे. दोन्हीमध्ये एवढा डिफरन्स आहे. मेनी टाइम्स कधी कधी एक्झाम मध्ये काय होतं जे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात ना ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल अकॉर्डिंग टू मेंडलीव्ह पिरियडिक टेबल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर पुढे डॅश दिलं असेल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं ॲटॉमिक मासेस आहे का ॲटॉमिक नंबर आहे. त्यामुळे इथंच सांगतोय मी क्लिअर करतोय मेंडलीव्ह जेव्हा येईल मेंडलीव्ह पिरियडिक टेबल तेव्हा ॲटॉमिक मासेस असेल आणि जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल येईल तेव्हा ॲटॉमिक मासेसच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर असेल. मासेसच्या ऐवजी नंबर असेल. एवढे एक ट्रिक त्यातली लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला दोन्ही मधलं डिफरन्शिएशन करता येईल आणि एक्झाम मध्ये मे बी ऑब्जेक्टिव्हला आलाच तर तुम्हाला लिहिता येईल
मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल असेल तेव्हा ऍटॉमिक मास, आणि मॉडर्न पिरियडिक टेबल असेल तर ऍटॉमिक नंबर. ओके, तर आता याचे मेरिट्स काय आहेत ते आपण बघणार आहे. We will learn about merit of Mendeleev periodic table. According to Mendeleev, revise atomic masses of some element. Revise means what? Revise means restudy. Restudy. हे परत एकदा त्यांनी स्टडी केली atomic masses of some elements and he found that and change some atomic mass of an element. काही atomic एलिमेंटचे काही atomic mass चेंज सुद्धा झाले आफ्टर रिवाइज. त्यांनी रिवाइज करणे म्हणजे रिस्टडी केली त्याच्यावरती. प्रिव्हियसली डिटरमाइन atomic mass was 14.09 होता. कुणाचा? बेरिलियम. बेरिलियमचा प्रिव्हियसली डिटरमाइन atomic mass was 14.09. आफ्टर स्टडी मीन्स मेंडेलिव्हने जेव्हा स्टडी केलं तेव्हा त्याचा ॲटॉमिक मास नंबर चेंज होऊन 9.4 झाला. ॲटॉमिक मास नंबर मीन्स एक रिवाइज्ड ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंटचं त्यांनी रिवाइज केलं म्हणजे रिस्टडी केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की एक एक्झाम्पल तिथे एक बेरिलियमचं दिलेलं. बेरिलियम मध्ये ॲटॉमिक मास, प्रिव्हियस ॲटॉमिक मास होता त्याचा 14.09, पण आफ्टर रिवाइज ॲटॉमिक मास इज 9.4. दिस इज द फर्स्ट पॉइंट फ्रॉम मेरिट्स. अँड सेकंड पॉइंट इज केप्ट व्हॅकंट प्लेस. त्यांनी काही व्हॅकंट प्लेस ठेवून दिले पिरियडिक टेबलमध्ये, व्हॅकंट प्लेसेस फॉर एलिमेंट आणि नॉट डिस्कवर्ड टिल, तेव्हा डिस्कवर्ड नव्हते झाले अशांसाठी त्यांनी काय केलं, एम्प्टी स्पेस ठेवून दिलं, जेणेकरून पुढं जेव्हा ते फाइंड आउट होतील, जेव्हा त्यांचा शोध लागेल तेव्हा ते पिरियडिक टेबलमध्ये ठेवता येईल. अशा पद्धतीने प्रिडिकेटचा मीनिंग होतो एक भाकीत करणे, भविष्यवाणी करणे. जसं आपण फ्युचर म्हणतो, इन फ्युचर हे एलिमेंट्स, मग त्यांना अशी नावं दिली. म्हणजे जसं आपल्याकडे फॉर एक्झाम्पल नावं देतात ना, मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झाली तर ते नाव, असं जे एक्झाम्पल्स आपण एक एक्झाम्पल, तसं यांनी काय केलेलं आहे, नावं अगोदरच त्याला नेम्स दिलेले. कशी नेम्स दिलेले? इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन अशी नावं दिली. त्याने एक डिस्कव्हरीच्या अगोदर डिस्कवर्ड झाले नव्हते तरी पण त्यांनी त्याला नावं देऊन ठेवलेली, एलिमेंट विच वेअर नॉट डिस्कवर्ड अँड प्रिडिक्टेड. प्रिडिक्टेड मीन्स, प्रिडिक्टेडचं मिनिंग मी आत्ताच सांगितलेलं आहे, भविष्यवाणी. आपण त्याला भविष्यवाणी वगैरे म्हणतो. त्या पद्धतीने त्यांनी ही नावं दिली आहेत, इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि आफ्टर डिस्कव्हरी, जेव्हा डिस्कवर्ड झाले तेव्हा ती नावं खरीच ठरली. त्याच नावामध्ये चेंज करून त्यांना नावं दिली आहे. बोरॉनला स्कँडियम, अल्युमिनियमचं नाव गॅलियम, सिलिकॉन आफ्टर डिस्कव्हरी नेम इज जर्मेनियम. असे सिक्वेन्स याची नावं लक्षात ठेवा. मे बी मॅच द फॉलोइंग मध्ये हे येऊ शकतं किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकतं. बोरॉनचं नाव काय आहे, स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम, सिक्वेन्स नावं लक्षात ठेवायची. आणि लास्ट मेरिट्स फ्रॉम मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इज दॅट इनर्ट गॅसेस वेअर इन्क्लुडेड इन द टेबल आफ्टर देअर डिस्कव्हरी. म्हणजे जेव्हा मेंडेलिव्ह स्टडी करून हा टेबलची स्टडी केली होती त्या टाइमला, ज्याने अरेंजमेंट केली होती त्या टाइमला नोबेल गॅसेसचा शोध लागलेला नव्हता, डिस्कवर्ड झालेले नव्हते, म्हणून त्याच्यामध्ये ठेवता नाही आलं. पण आफ्टर डिस्कव्हरी विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल पिरियडिक टेबल, आफ्टर डिस्कव्हरी म्हणजे त्यांचा जो पिरियडिक टेबल जो यांनी बनवलेले त्या पिरियडिक टेबल मध्ये त्याला डिस्टर्ब न करता लास्टला एक कॉलम बनवला, त्याला 0 ग्रुप एलिमेंट्स असं नाव देऊन त्याच्यामध्ये डिस्कव्हरी लागल्या. तर हेलियम, निऑन, आर्गॉन जे काही त्यांची डिस्कव्हरी झाली त्यांना विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल पिरियडिक टेबल त्या पिरियडिक मध्ये इनर्ट गॅसेसला ठेवण्यात आलं. इनर्ट गॅसेस मीन्स 0 ग्रुप एलिमेंट पिरियडिक टेबल मध्ये जे शेवटी असतात. नेक्स्ट आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जेव्हा बघणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल इनर्ट गॅसेस मीन्स नोबेल गॅसेस म्हणजे 0 ग्रुप एलिमेंट मध्ये जो एलिमेंट असतात. मग आता याच्यामधला आपण डिमेरिट्स बघणार आहे. बघूया मग. डिस्कस अबाउट डिमेरिट्स. खूप इझी, व्हेरी इझी पॉइंट्स. डाऊटफुलनेस अबाउट पोझिशन ऑफ एन एलिमेंट. पोझिशनची, एलिमेंटची जी पोझिशन आहे त्याच्याविषयी डाऊटफुलनेस. व्हाय इट इज डाऊट अबाउट दॅट पोझिशन? लुक हिअर, द कोबाल्ट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 58.93 अँड निकेल atomic mass number 58.69. आणि अरेंजमेंट करते वेळेस मेंडेलिव्हने काय अरेंजमेंट केली? निकेल आणि कोबाल्ट असं आहे. कोबाल्ट प्लेस बिफोर निकेल. कोबाल्टला प्लेस त्यांनी निकेलच्या अगोदर दिलेलं आहे, पण जेणेकरून ते नंतर दिला पाहिजे. का नंतर दिला पाहिजे?
58.93, 58.63. कोणाचा लेस आहे ॲटॉमिक मास नंबर? निकेलचा आहे. देन निकेल मस्ट बी बिफोर कोबाल्ट, पण तसं त्यांनी नाही केलेलं आहे. मग ते एक डाऊट राहून गेलेले त्यांचं. का पाहिजे? बिकॉज दे अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. इन्क्रीजिंग ऑर्डर ॲटॉमिक मासेसचा जर घेतला तर निकेल आणि हा याच्यामध्ये एक्सचेंज होऊ शकतं, इथला इथे इथला इथे ॲटॉमिक मासेस नुसार अरेंजमेंट केली तर. ओके, इज अ फर्स्ट demerits. And second, no fixed position for isotopes. What is mean by isotopes? आता isotopes तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आपण 8 मध्ये वगैरे बघितलेले. Isotopes means खूप इझी आहे. Isotopes having same atomic number but different mass number. या isotopes चा मीनिंग काय होतो? having same atomic number but डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक नंबर सेम असतो पण त्याचा मास नंबर जेव्हा वेगळा असतो त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. मग याच्यामध्ये काय झालेलं, जसं क्लोरीन आहे, क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आहेत, माहिती आहे तुम्हाला. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, 35 अँड 37, 2 आयसोटोप्स आहेत. मला दोन प्लेस आहेत का पिरियोडिक टेबल मध्ये? नाहीये, म्हणून इथं सुद्धा ते रॉंग झालेलं आहे. किंवा हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत, मग हायड्रोजन 3 ठिकाणी आपल्याला दिसतो का? नाहीये, म्हणून नो फिक्स्ड पोझिशन फॉर आयसोटोप्स. आयसोटोप्सला फिक्स पोझिशन मिळालेली नाहीये. हे एक्झाम्पल इथे दिलेले आहे आयसोटोप्सचा. नेक्स्ट आहे रायझिंग ॲटॉमिक मासेस इज नॉट युनिफॉर्म. राईज म्हणजे रायझिंग ॲटॉमिक मास असा एक युनिफॉर्मली इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण पिरियोडिक टेबल मध्ये तसं झालेलं नाही, एकाचा फिक्स. नेक्स्ट वन, नो फिक्स्ड पोझिशन फॉर हायड्रोजन. हायड्रोजनला त्याच्यामध्ये फिक्स पोझिशन मिळालेली नाहीये. कशामध्ये? पिरियोडिक टेबल मध्ये. बिकॉज हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स. अल्कली मेटल कुठे असतात? अल्कली मेटल फर्स्ट ग्रुप मध्ये असतात. त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेले आहे, अल्कली मेटल्स कसे लक्षात ठेवायचे. पिरियोडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप मध्ये असतात. मग त्याच्यामध्ये हे पोझिशन दिलेले हायड्रोजनला अल्कली मेटलच्या फर्स्ट कॉलम मध्ये, फर्स्ट ग्रुप मध्ये त्याला हायड्रोजनला ठेवलेले विथ अल्कली मेटल, मेटल्स बरोबर ठेवलेले. हायड्रोजन इज नॉट अ मेटल, तो मेटल नाहीये, बट हायड्रोजन रिझेंबल्स प्रॉपर्टीज विथ अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन. हॅलोजन माहिती आहे तुम्हाला? हॅलोजन कुठे असतात? हॅलोजन 17 ग्रुप मध्ये असतात. ते तुम्हाला नंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल शिकच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल, कुठलं कुठे हॅलोजन असतात 17 ग्रुप मध्ये. मग हा जो हायड्रोजन आहे त्यांचे कॅरेक्टर जे प्रॉपर्टीज आहेत तो अल्कली मेटल्सशी पण रिझेंबल करतो, त्याच्याशी पण जुळतो त्याचे कॅरेक्टर्स म्हणजे प्रॉपर्टीज. आणि नेक्स्ट वन हॅलोजनशी सुद्धा जुळतात, म्हणून नो फिक्स्ड पोझिशन फॉर हायड्रोजन. हायड्रोजनला पण फिक्स पोझिशन नाही देता आले. ठेवायचं तर कुठे? अल्कली मेटल सोबत ठेवायचं का हॅलोजन सोबत ठेवायचं? हे पण मेरिट्स बघितलेत आपण, डिमेरिट्स बघितलेले, त्याच्यात किती एलिमेंट्स होते ते सुद्धा बघितलेले. फर्स्ट ह्याचा जो एक कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. तुम्ही जर सगळं लाईन टू लाईन रीड करायचं, लर्न करायचं म्हणलं ते रट्टा मारण्यासारखं होईल. कीवर्ड्स कसे लक्षात ठेवणार? फर्स्ट वन, डाऊटफुलनेस अबाउट कोबाल्ट अँड निकेल, एक वर्ड लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, नो फिक्स्ड पोझिशन फॉर आयसोटोप्स. सेकंड, आणि याचं युनिफॉर्मली, काय युनिफॉर्मली इन्क्रीज नाही होत आहे? राइज atomic mass is not uniformly increased and no fixed position for hydrogen. एकदम सिंपल पॉइंट आहे. आणि हा व्हिडिओ संपत आल्यानंतर शेवटी याचा इमेज मी दिलेले, नोट्सचा इमेज आहे, तो पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे हे पहा, शॉर्ट छोटे पॉइंट्स आहेत, खूप असे लांबलचक मी पॉइंट काढलेले नाही आहेत, एकदम इझी पॉइंट आहेत. आणि एक्झाम मध्ये मेंडेलिव्हची डिमेरिट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे बुक मध्ये जाऊन तुम्ही आणखी थोडंसं रीड करा. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आणखी पॉइंट्स याच्यामध्ये इन्क्रीज करू शकता. ऑलमोस्ट मी तर कव्हर केलेलं आहे. तरी पण डिमेरिट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आयएमपी आहे. रिपिटेशन खूप वेळा ह्याचं रिपिटेशन झालेलं आहे. कुणाचं? डिमेरिट्स. मेनली पिरियोडिक टेबल मधले डिमेरिट्सचं रिपिटेशन खूप झालेलं आहे. जसं डोबेरायनं ट्रायड जसं 3 to 4 टाइम रिपीट झालेले, तसं हे पण खूप वेळा रिपिटेशन झालेले. डिमेरिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम मेंडेलिव्ह पिरियड. एकटेच नका बघू, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. ओके.